पुन्हा एकदा माझा दुसऱ्या वारीचा शाहिरी, सगळ्यांना माझा दुसऱ्या वारीचा शाहिरी. मानात समुद्र, मानात समुद्र, मानात समुद्र. तर बुवा वारी करून गेलेले आहेत, उत्कृष्ट असे त्यांनी पहिली वारी केलेली आहे. आणि म्हणून बुवांची जी गवळण होती त्या गवळणीला काट देते. बुवांचं नीट लक्ष असू द्या. व्यर्थ बडबड उगाच तू करू नकोस पार. शक्तिवान आहे मी जातीवंत नार. समजू नकोस बुवा तू स्वतःला थोर. आणि गाऊन दाखवीन गाणी शक्तिवान शाहीर. आज लावून तुझ्या तर बुवांची गवळण काय होती? अग थांब राधे जाऊ नको लांबना. विनवितो तुला घनश्यामना. तर बुवांनी अतिशय उत्कृष्ट अशी गवळण घेतलेली आहे. तर बुवांना म्हणजे त्या कान्हाला काय सांगायचं आहे? भेट झाली त्या वृंदावना. किती थांबू मी तू सांगना. तर त्या कान्हा आणि राधा यांची भेट झालेली आहे त्या वृंदावनात. आणि तो श्रीकृष्ण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तिला सांगतोय की तू लांब जाऊ नको असं बुवांचं म्हणजे कान्हाचं म्हणणं आहे. तर राधेचं काय उत्तर आहे? बुवा नीट लक्ष असू द्या.
दुसऱ्या बारीचं पद घेते. चाल आहे. तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है, मैं प्यार जिसे करती हूँ तू वो लड़का है. थोडक्यात पद घेणार आहे, नीट लक्ष असू द्या. केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, या आज वाड्याला. बघा काय म्हणायचं आहे. अहिल्याचा विषय आहे. तर गौतम ऋषी यांची पत्नी अहिल्या. तर जेव्हा गौतम ऋषी स्नान करण्यासाठी बाहेर जातात तेव्हा इंद्रदेव गौतम ऋषीचं रूप धारण करून त्यांच्या घरी येतात. तिथे अहिल्यावरती डोळा ठेवून तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्या इंद्रदेवाला धरा आणि झोडा बुवा एवढंच म्हणायचं आहे, नाही तर बुवांना वाटेल की त्यांना म्हणते. हा म्हणून काय म्हणायचंय. केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, आज वाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, आज वाड्याला, तुम्ही या भाड्याला, आज वाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, आज वाड्याला. ढोलकीपट्टू इथे उपस्थित आहेत ते म्हणजे अमोलदादा शेळके. हे सुद्धा खूप छान ढोलकी वाजवतात. तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि एक शेवटचं गीत सादर करते आणि मी माझी वारी संपवणार आहे. आपला
मोऱ्या आहेत, तर त्यांच्याविषयी ते जे प्रेमाने सल्ला देतात सर्व मान्यवरांना, सगळ्या लोकांना, आणि त्यांच्यामुळे हा महोत्सव चालू आहे आणि त्यांच्यामुळे अनेक सुधारणा सुद्धा झालेल्या आहेत. म्हणून काय म्हणायचं आहे, आणि हा कोकण महोत्सव साजरा होतोय तर त्याच्यावर एक छोटंसं गीत घेते आणि एक लक्ष असू दे. चाल आहे. धर्मवीर आणि शामक होता जनतेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्यावा, नामचा आनंदी घे साहेब. बघा काय म्हणायचंय, माय मराठी भोळी बाबडी संस्कृती जपती सारी, एकमेकांना साथ देऊन केली त्यांनी तयारी. शब्दाकडे तुमचं नीट लक्ष असू द्या. माय मराठी भोळी भाबडी संस्कृती जपती सारी, एकमेकांना साथ देऊन केली त्यांनी तयारी. या कल्याण शहरामध्ये भरलाय कोकण महोत्सव भारी. या कल्याण शहरामध्ये भरलाय कोकण महोत्सव भारी. ही आपली जी कोकणची लोककला आहे ती इथे जपली
भुवनच्या गवळणीला सजवून असे उत्तर दिले आहे. आणि हे ज्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे विनोद उद्देकर, महाड पोलादपूर. त्यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळाद्वारे आहे.